बच्चे मिलकर फायर ब्रिगेड को 1.5 घंटे से फोन लगा रही, एक भी फायर ब्रिगेड फोन नहीं उठा रहा। थाने में फोन लगा। नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी सुरेश बोडके। उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरातून आग लागल्याची घटना समोर आली असून एका दुकानाला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाले आहे। जळकोट रोडवरील दुकानाला अचानक आग लागली। सुरुवातीला लहान स्वरूपात दिसणारी आग काही क्षणात भडकली आणि तिने रुद्र रूप धारण केले। आगीच्या ज्वालांनी संपूर्ण दुकानाला वेढा घातला। आत असलेले साहित्य, फर्निचर आणि इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या। या आगीत दुकानाचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला। पाण्याच्या बादल्या इतर साधनांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र आगीचा वेग अधिक असल्याने ते अपुरे ठरले। दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। स्थानिकाच्या म्हणण्यानुसार अग्निशामक दलास शेकडो कॉल करण्यात आले, मात्र तत्काळ प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा सुरू आहे। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। उशिरा का होईना अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आपले कर्तव्य पार पाडत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम हाती घेतले, मात्र तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते। अग्निशामक दलाने आगीचा प्रसार थांबवण्यासाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली। या घटनेनंतर अग्निशामक यंत्रणेने अधिक तत्परतेने आणि जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर प्रतिसाद मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून यंत्रणांनी आपले कर्तव्य अधिक प्रभावीपणे पार पाडावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणाचा तपास सुरू आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे। अशाच अपडेट्ससाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही बातमी नक्की शेअर करा। धन्यवाद।